22 कोटींच्या इंडिया बँक घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला आता अटक करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे विभागाने विकासकाला आता अटक केलेली आहे। धर्मेश पौण असं अटक केलेल्या विकासकांचं नाव आहे। 122 पैकी 70 कोटींचा धर्मेशने गैरव्यवहार केल्याचं या तपासातून आता उघड झालेलं आहे। धर्मेश पौण असं अटक केलेल्या विकासकाचं नाव आहे। या संदर्भात आता आरोपीला अटक करण्यात आली। 122 पैकी 70 कोटींचा धर्मेशने गैरव्यवहार केल्याचं घोटाळा केल्याचं समोर आलं। घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला आता अटक करण्यात आली। अभी फर्दर इन्वेस्टिगेशन चालू है। 21 फेब्रुवारी तक पुलिस कस्टडी देण्यात आलेली आहे। ठीक है सर, आरोप लगा 122 करोड़ का फॉल इंसिडेंट है। एक्यूज हैज बीन फॉल्सली इम्प्लिकेटेड इन दिस मैटर। ओके, और अभी फर्दर इन्वेस्टिगेशन बाकी है। 21 तारीख तक आप रुकिए, उसके बाद हम लोग के सीनियर भी है, आपको पूरा डिटेल बताएंगे। आपल्यासोबत हितेश मेहता यांचे वकील आपल्यासोबत आहेत। सर, आज नक्की कोर्टामध्ये काय झालेलं आहे, काय सांगितलेलं आहे आणि पोलिसांनी कुठल्या ग्राउंड वरती हा जो रिपोर्ट आहे तो सादर केलेला आणि पीसी मागितला? आता शॉर्ट पीसी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, हितेश मेहताच्या या प्रकरणामध्ये 122 करोडचं जे आहे घोटाळा, पण प्रॉब्लेम काय आहे की ते आहे फक्त जनरल मॅनेजर, त्यांच्यावरती चेअरमॅन असतात, डायरेक्टर असतात, यांची अजून चौकशी बाकी आहे, इन्व्हेस्टिगेशन बाकी आहे। फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी 21 फेब्रुवारी ही डेट देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की काय होणार आहे। तोपर्यंत आम्ही पण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढत आहे, जरा हे करत आहे की काय होऊ शकतं काय नाही। आर्ग्युमेंटसाठी आम्ही जितकं होईल तितकं शॉर्ट पीसी मागण्यात आलेली आहे आमच्यातर्फे। शॉर्टेज पीसी पोलीस कस्टडी मागण्यात आलेली आहे, नाहीतर कुठल्या यांना 15 दिवसाची 20 दिवसाची पोलीस कस्टडी भेटते। आम्ही फक्त 5-6 दिवसाची पोलीस कस्टडी घेतली आहे आणि अक्यूज हॅज बीन फॉल्सली इम्प्लिकेटेड इन दिस मॅटर। ठीक आहे, त्याच्यामुळे आता जे 21 तारखेला होईल तेव्हाच आम्ही तुम्हाला सर्व सांगू शकतो की कोर्टात काय होईल। प्रकरणात आहे ते कोर्टाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे ऑडिटर आहेत, ऑडिटरचं देखील काम आहे की वरती रिपोर्ट करणं। या संदर्भात नक्की काय सांगितलं? आता कसं आहे की आता त्याबद्दल जास्त कमेंट करू नाही शकत, कारण की फर्स्ट रिमांड होता, हॉलिडे रिमांड होता, अचानक आणलं गेलेलं आहे। आता ऑडिटरचं जे काय आहे ते आम्ही सगळं स्टडी करू आणि त्यानंतर सांगू 21 तारखेला। 21 फेब्रुवारीला जेव्हा रिमांड होईल सेकंड, तेव्हा सर्व डिटेलमध्ये सांगू। सतीश कदमसह निखिल पुढारी न्यूज।